नमस्कार मित्रांनो. आज मी तुम्हाला जी कथा सांगणार आहे ती आपल्या चॅनलवरच्या चेतन नावाच्या एका वाचक मित्राने पाठवलेली कथा आहे आणि ही कथा मी आता त्यांच्या शब्दामध्ये तुमच्यासमोर सादर करते. नमस्कार, माझं नाव चेतन. मित्रांनो, आज मी तुम्हाला जो प्रसंग सांगणार आहे तो मागच्याच वर्षी माझ्यासोबत घडून गेलेला प्रसंग आहे. तसा मी मूळतः चेन्नईमधलाच आणि मी चेन्नईमध्ये एका कुरिअर कंपनीमध्ये काम करतो. आता कुरिअर कंपनीतलं काम म्हणजे तुमच्या लक्षात आलंच असेल, जी काही लोकांनी ऑनलाईन पार्सल ऑर्डर केलेली असतात ती आम्ही कुरिअर बॉय त्यांच्या घरी नेऊन पोच करतो. आणि चेन्नई हे तसं काही छोटं शहर नाही. महिन्या 2 महिन्यातून आम्हाला नवीन नवीन एरियामध्ये काम करण्यासाठी पाठवलं जायचं. आणि मागच्या वर्षी ज्यावेळी माझ्याबरोबर ही घटना घडली त्यावेळी मला पण एका नवीन एरियामध्ये टाकलेलं होतं. तो एरिया माझ्यासाठी थोडासा नवीनच होता, कारण तो एक नवीन डेव्हलप झालेला एरिया होता. तिथं बऱ्याचशा नवीन इमारती झालेल्या होत्या, नवीन बंगले झालेले होते. त्यामुळं बऱ्याच वेळा मला कुरिअर पोचवण्यासाठी मॅपची मदत घ्यावी लागायची. तर अशा पद्धतीनं माझं ते काम चाललेलं होतं. आता तो दिवस मला एकदम चांगला आठवतो. त्या दिवशी सोमवार होता. सकाळी ऑफिसमध्ये लवकर गेल्यानंतर मी माझी जी काही पार्सल होती त्यांचं सॉर्टिंग करायला लागलो आणि एरिया वाईज मी सगळी पार्सल वेगवेगळी ठेवली. आता ज्या एरियामध्ये जास्त पार्सल असायची तो एरिया मी सगळ्यात आधी कव्हर करायचो. पण त्यामध्ये एक पार्सल असं होतं जे एका विशिष्ट एरियामधलं फक्त एकच पार्सल होतं आणि ते पार्सल मी सगळ्यात शेवटी ठेवलं, कारण ही बाकीची सगळी पार्सल वाटून झाली की घरी जाताना ते शेवटचं एक पार्सल द्यायचं आणि पुन्हा तिथून थेट घरी जायचं, असा माझा एक बेसिक प्लॅन होता. दिवसभर मी आता पार्सल वाटायला लागलो. माझा एरिया तसा बराचसा मोठा होता आणि घरं बरीचशी एकमेकांपासून लांब असल्यामुळं माझा दिवसभराचा वेळ पार्सल वाटण्यासाठी जायचा. आणि मला वाटतं संध्याकाळी 6:30-7 वाजता माझी सगळी पार्सल वाटायची झाली. मी ऑफिसमध्ये गेलो आणि ऑफिसमध्ये दिवसभराचा सगळा हिशोब देऊन मी पुन्हा माझ्या घराकडे जायला लागलो. आणि त्यावेळी मी आठवणीनं ते एक पार्सल माझ्यासोबत घेतलं, जे मी आता जाताना देऊनच घरी जाणार होतो. आणि मी ज्यावेळी ऑफिसमधून बाहेर पडलो त्यावेळी 7:30 वाजलेले होते. आता माझं घर ज्या वाटेवर होतं त्याच वाटेवर जाता जाता मला ते एक पार्सल द्यायचं होतं. मी आता ऑफिसमधून निघालो आणि मी हायवे रस्त्याने एक 10 मिनिटाचं अंतर पुढे गेलो आणि त्यानंतर मी माझी गाडी राईट साईडला वळवली. त्या साईडला बराचसा डोंगराळ भाग होता, कारण मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं की तो एरिया नव्याने डेव्हलप झालेला होता. तिथं घरांची संख्या थोडीशी कमी होती. मी आता माझी गाडी रस्त्याच्या उजव्या बाजूला वळवली आणि त्या एका छोट्या रस्त्याने मी एका नवीन कॉलनीमध्ये प्रवेश केला. ती कॉलनी बरीचशी मोठी होती. मी आता माझा मोबाईल काढला आणि त्या घराचं लोकेशन मी GPS मॅपवर टाकलं. तसं त्या पार्सलवर तिथला पत्ता पण होता. त्यावर त्या पार्सल ऑर्डर करणाऱ्या महिलेचं नाव होतं. तिचं नाव मनीषा आणि तिच्या बंगल्याचा जो नंबर होता तो होता 16. मी आता तो बंगला नंबर 16 शोधत त्या रस्त्याने पुढं चाललेलो होतो आणि अचानक मला मॅपवर तो बंगला नंबर 16 दिसला. तसं मी माझी बाईक थांबवली आणि मी रस्त्याच्या उजव्या बाजूला बघितलं. तिथं मला तो बंगला नंबर 16 दिसला. तो बंगला मला वाटतं त्या कॉलनीतला सगळ्यात शेवटचा बंगला होता, कारण तिथून पुढं डोंगराळ भाग लागत होता. रस्त्याच्या आजूबाजूला मोठमोठ्या स्ट्रीट लाईट होत्या. मी आता त्या बंगल्याच्या गेटच्या बाहेरच माझी गाडी लावली, कारण बंगल्याचं गेट बंद होतं. मी बाईकवरून उतरलो आणि माझ्या बॅगमधलं ते पार्सल काढलं आणि मी माझा मोबाईल हातामध्ये घेऊन त्या गेटजवळ गेलो. तो गेट जरी पुढं ढकललेला असला तरी तो गेट ओपनच होता. मी आता अलगद तो गेट पुढं ढकलला आणि त्या गेटमधून आतमध्ये गेलो आणि मी त्यावेळी त्या बंगल्याच्या एकदम समोर त्याच्या अंगणामध्ये उभा होतो. पहिल्या नजरेतच ते घर मला थोडंसं विचित्र वाटलं, कारण आजूबाजूच्या सगळ्या घरांमध्ये अंधार पडल्यामुळे बऱ्याचशा लाईट्स ऑन होत्या, पण या घरामध्ये मात्र पूर्णपणे अंधार होता. नाही त्या घराच्या बाहेरची लाईट चालू होती, नाही त्या घराच्या आतली. फक्त त्या घराच्या आतून एका खोलीतून मला एक हलकासा मंद प्रकाश दिसत होता. पण रस्त्यावरच्या मोठ्या स्ट्रीट लाईटमुळं मला त्या घराच्या अंगणातलं आणि त्या घराच्या बाहेरच्या बाजूचं सगळं एकदम क्लिअर आणि व्यवस्थित दिसत होतं. मी आता त्याच प्रकाशामध्ये त्या घराच्या एकदम वरांड्यामध्ये जाऊन उभं राहिलो. घर तसं एकदम प्रशस्त होतं, पण घराच्या आजूबाजूची कळा बघितल्यावर मला असं जाणवायला लागलं की इथं कुणी राहतंय की नाही, कारण आजूबाजूला सगळीकडे घाणीचं साम्राज्य माजलेलं होतं. वरांड्यामध्ये सगळीकडे धूळ माखलेली होती आणि बंगल्याच्या आसपास ज्या काही झाडांच्या कुंड्या होत्या त्यातली झाडं वाळून गेलेली होती. काय कुंड्या खाली पडून फुटलेल्या होत्या. म्हणजे एकंदरीत त्या घराची अवस्था बघून वाटत होतं की इथे बऱ्याच दिवसापासून कुणी आलेलं गेलेलं नसावं.
पण खरं तर माझी जी ऑर्डर होती ती याच घरातून बुक झालेली होती आणि मला बाकीच्या गोष्टीने काहीच देणं घेणं नव्हतं. मला त्या घरामध्ये पार्सल द्यायचं होतं आणि पटकन माझ्या घरी परत जायचं होतं. मी आता बाकीचा विचार माझ्या डोक्यातून काढून टाकला आणि त्या घराच्या दरवाजासमोर उभं राहून त्या घराची डोअरबेल वाजवली. तसं मला बेल वाजलेला आवाज आला आणि मी 2 मिनटं त्या घराच्या वरांड्यामध्येच घुटमळलो. मला अपेक्षा होती की कुणीतरी येईल आणि घराचा दरवाजा उघडेल, पण एक 5 मिनटं झालं तरी पण कोणीच बाहेर आलं नाही. तसं मी पुन्हा एकदा त्या दरवाज्यावरची बेल मारली, पण दुसऱ्या वेळी पण बेल मारल्यानंतर त्या घरातून कोणीच बाहेर आलं नाही. तसं मला वाटलं की आत्ता हातानेच आपण तो दरवाजा वाजवावा आणि मी जसा दरवाजा वाजवण्यासाठी त्यावर माझा हात ठेवला तसं तो दरवाजा अलगद आतमध्ये गेला. तसं माझ्या लक्षात आलं की त्या घराचा दरवाजा उघडाच होता, तो फक्त पुढं ढकललेला होता. मी आता त्या अलगद उघडलेल्या दरवाज्यातून थोडासा आतमध्ये गेलो आणि मी आतमध्ये वाकून बघायला लागलो. त्यावेळी आतमध्ये पूर्णपणे अंधार होता. मी आता घराचा दरवाजा चांगला उघडला आणि त्या घराच्या उंबऱ्याच्या आतमध्ये जाऊन उभं राहिलो आणि मी मोठमोठ्याने हाका मारायला लागलो. एक्सक्यूज मी, कुणी आहे का घरात? तुमचं पार्सल आलं आहे मॅडम. असं मी बराच वेळ हाका मारत होतो, पण मला त्या घरातून कोणताच प्रतिसाद येत नव्हता. त्यानंतर मी पुन्हा एकदम शांत उभं राहिलो आणि त्या शांततेत मला फक्त कुठून तरी टप 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 असा पाणी टिपकल्यासारखा आवाज यायला लागला आणि अचानक तो पाण्याचा टपकणारा आवाज पूर्णपणे बंद झाला आणि 2च मिनिटात मला वरच्या मजल्यावरून दरवाजा उघडतात ना तसा कुर्र असा एक आवाज आला आणि हळूहळू मला कोणीतरी जिना उतरून खाली येते असं जाणवायला लागले. पण तो आवाज थोडा वेळच आला आणि पुन्हा अचानक बंद झाला. हे सगळं काय चाललंय तेच मला कळत नव्हतं. खरं तर त्या घरातलं वातावरण खूपच भयानक होतं, विचित्र होतं आणि तिथं 1 मिनिटसुद्धा थांबायची माझी इच्छा नव्हती. पण आता ते पार्सल मी माझ्यासोबत घेऊन आलेलं होतं, त्यामुळे ते मला द्यावंच लागणार होतं. तसं मला त्या हॉलच्या मधोमध जिथं सोफा ठेवलेला होता तिथून कसला तरी खुडखुड खुडखुड असा आवाज यायला लागला, जसं काही एखादा उंदीर जमिनीखाली काहीतरी पोखरत असावं. तसा मी थोडासा घाबरलो आणि मी त्या घराच्या दरवाज्यातून बाहेर पडलो आणि तो दरवाजा मी ओढून घेतला. त्यानंतर मी माझा मोबाईल काढला आणि मी त्या पार्सलवर असलेल्या मनीषा नावाच्या बाईचा मोबाईल नंबर डायल केला. 1-2 मिनिटातच त्या घरातून मला रिंग वाजल्याचा आवाज आला. म्हणजे ती मनीषा नावाची स्त्री त्याच घरामध्ये होती, पण पलीकडून फोन काही रिसीव्ह होत नव्हता. मी 1-2-3 वेळा तिला फोन केला, पण तिनं काही फोन रिसीव्ह केला नाही. पण अचानक मला खूपच अस्वस्थ वाटायला लागलं आणि मी पटकन ते पार्सल घेऊन त्या घराच्या गेटमधून बाहेर पडलो. मी विचार केला की आता उद्याच ते पार्सल द्यावं. असा विचार करून मी माझी बाईक स्टार्ट करून पुन्हा माझ्या घराकडे निघून गेलो. 15-20 मिनिटात मी माझ्या घरी पोचलो, पण घरी जाईपर्यंत माझी तब्येत बरीचशी बिघडली होती. माझं सगळं अंग दुखायला लागलेलं होतं. त्यामुळं मी घरी गेल्या गेल्या कपडे चेंज करून माझ्या बेडवर जाऊन पडलो. आई मला जेवायला उठवत होती, पण माझी जेवायची अजिबात इच्छा नव्हती. पण आईनं हट्ट केल्यामुळे थोडासा भात खाऊन मी पुन्हा लगेचच झोपलो. आणि का कोण जाणे त्या दिवशी मला खूपच थकल्यासारखं झालेलं होतं. त्यामुळं बेडवर अंग टाकलं की एक 5च मिनिटात मला गाढ झोप लागली आणि अचानक मध्यरात्री मला जाग आली आणि मी ज्यावेळी डोळे उघडले त्यावेळी माझ्या डोक्यावर छत नव्हतं. माझ्या डोक्यावर होतं ते मोकळं आकाश, आकाशात चमकणाऱ्या चांदण्या. तसं मी एकदम दचकलो आणि मी उठून बसलो. मी आता दचकून उठून बसून माझ्या आजूबाजूला बघितलं आणि त्यावेळी मला जाणवलं की मी माझ्या घरामध्ये नव्हतो. आणि मी व्यवस्थित बघितलं तेव्हा मला समोर तेच घर दिसलं ज्या घरी मी काल रात्री ते शेवटचं पार्सल द्यायला गेलेलो होतो. मनीषा मॅडमचं घर, बंगला नंबर 16. माझं डोकं त्यावेळी खूपच दुखत होतं. डोक्यावर कुणीतरी जोरजोराने घाणाचा घाव घालतंय असं मला त्यावेळी जाणवायला लागलं आणि त्यावेळी माझ्या बाजूला ते पार्सल पण होतं. मी आता पटकन माझ्या जागेवरून उठलो आणि ते पार्सल माझ्या हातामध्ये घेतलं आणि मी पुन्हा गुपचूपपणे त्या घराच्या मुख्य दरवाजाकडे चालायला लागलो. मी आता त्या मुख्य दरवाजाजवळ गेलो तसा तो मुख्य दरवाजा अलगद उघडला गेला आणि मी त्या घरामध्ये प्रवेश केला. त्यावेळी त्या घरामध्ये एक हलकासा लालसर प्रकाश पसरला होता आणि त्या प्रकाशामध्ये मला त्या घरातलं बऱ्याचशा गोष्टी अंधुक दिसत होत्या. अचानक त्या घराच्या हॉलमध्ये जो सोफा होता त्या सोफ्याच्या समोरची एक फरशी, ती फरशी आकारानं खूपच मोठी होती. ती अचानकपणे हालायला लागली आणि त्याचा एक खुडखुड खुडखुड असा आवाज व्हायला लागला आणि काही समजायच्या आतच ती फरशी अलगद एका बाजूला सरकायला लागली
आणि बघता बघता ती फरशी पूर्णपणे बाजूला गेली आणि त्या फरशीच्या खाली मला एक खड्डा दिसला आणि त्या खड्ड्यातून एक विचित्र बाई, तिनं अंगावर काळ्या रंगाची साडी घातलेली होती, ती बाई त्या खड्ड्यातून बाहेर आली आणि ती अलगद चालत माझ्या दिशेने यायला लागली. तिनं आपल्या तोंडावर पदर घेतलेला होता, पण तिचे हात मात्र मला एकदम स्पष्ट दिसत होते. त्या बाईचे हात बघून मला वाटत होतं की तिचे हात सडलेले असावेत आणि त्या हातावर ठिकठिकाणी जखमा झालेल्या होत्या. काही ठिकाणचं तर मांस गळून गेलेलं होतं आणि त्या ठिकाणची फक्त हाडच दिसत होती. मी खूपच घाबरलो, पण मी काहीच करू शकत नव्हतो. मी भीतीने एकदम थिजून गेलेलो होतो. ती बाई हळूहळू चालत माझ्याजवळ आली आणि तिनं माझ्या हातातलं पार्सल घेतलं आणि ती पुन्हा पाठमोरी झाली आणि पुन्हा ती त्या सोफ्यासमोरच्या खड्ड्याकडे चालत निघाली. त्यानंतर ती पुन्हा त्या खड्ड्यामध्ये गेली आणि ती बाजूला सरकलेली फरशी पुन्हा त्या खड्ड्यावर अलगद बसली. तसं अचानकच माझ्या अंगामध्ये पुन्हा त्राण आलं आणि मी जोराने किंचाळलो. आणि ज्यावेळी मी किंचाळलो त्यावेळी मी माझ्या अंथरुणामध्ये उठून बसलो. तसा मी सुटकेचा निश्वास सोडला, कारण मी आता जे बघितलं होतं ते एक भयानक, एक विचित्र स्वप्न होतं. ते खरं नव्हतं, पण ते स्वप्न एवढं भयानक होतं की माझं शरीर भीतीनं थरथर कापायला लागलेलं होतं. माझं पूर्ण अंग घामाघूम झालेलं होतं. त्या भयानक स्वप्नामुळं मला पुन्हा कितीतरी वेळ झोपच लागली नाही, पण पहाटे केव्हा तरी माझा डोळा लागला. त्यानंतर मी सकाळी थोडासा उशिरानेच उठलो आणि माझं सगळं घरातलं काम आवरून मी पुन्हा माझ्या ऑफिसकडे निघालो आणि एक अर्ध्याच तासात मी माझ्या ऑफिसवर पोचलो. त्या दिवशीची सगळी पार्सल मी गोळा करून माझ्या बॅगमध्ये भरून घेतली आणि मी पुन्हा ती सगळी पार्सल वाटत निघालो. आणि त्यावेळी माझ्या लक्षात आलं की ते कालचं राहिलेलं पार्सल आपल्याला द्यायचं आहे. आणि मी ते पार्सल ज्या कप्प्यात होतं तो कप्पा उघडून बघितला तर त्यावेळी तिथं मला ते पार्सल दिसलंच नाही. तसं मी एकदम व्यवस्थित आठवायचा प्रयत्न करायला लागलो, कारण घरी गेल्यावर मी ते पार्सल काढलेलंच नव्हतं, ते माझ्या बॅगमध्येच होतं. मी पुन्हा माझी बॅग व्यवस्थित चेक केली, पण ते पार्सल कुठंच नव्हतं. तसं मला खूपच टेन्शन आलं आणि मला वाटलं की आता त्या पार्सलचा जो काही रिफंड असेल तो मलाच भरावा लागेल. पण त्याच्यानंतर 3-4 दिवस झाले तरी त्या पार्सलची कोणतीच एन्क्वायरी माझ्यापर्यंत आली नाही. त्यामुळं मी पण तो विषय तिथंच सोडून दिला. त्यानंतर एक आठवड्याभराचा काळ असाच गेला आणि एक आठवड्याभरानंतर पुन्हा त्या 16 नंबरच्या बंगल्यातून त्या मनीषा नावाच्या बाईचं अजून एक पार्सल कुरिअरद्वारे आलेलं होतं. तसं मला थोडंसं टेन्शन आलं. मागचंच पार्सल आपण तिला दिलेलं नव्हतं आणि ते पार्सल माझ्याकडूनच कुठंतरी गहाळ झालेलं होतं. खरं तर त्या पार्सलबद्दल पुन्हा एन्क्वायरी झालेली नव्हती, पण मला सारखी भीती वाटत होती की मी त्या घरी गेलो आणि तिनं मला त्या मागच्या पार्सलबद्दल विचारलं तर काय सांगायचं. पण मी पुन्हा विचार केला की जे काय होईल ते होईल. असा विचार करून मी पुन्हा दिवसभराची सगळी पार्सल वाटली आणि संध्याकाळी जाताना ते एक पार्सल मी माझ्या बॅगमध्ये घेऊन पुन्हा माझ्या घराकडे निघालो. त्या दिवशी पण मला घरी जायला संध्याकाळचे 7-7:30 वाजलेले होते आणि नेहमीप्रमाणे मी एक 10-15 मिनटाचं अंतर पुढे गेल्यानंतर माझी गाडी राईटला वळवली आणि त्या नवीन कॉलनीकडे नेली आणि तिथला तो शेवटचा 16 नंबरचा बंगला, त्याच्या पुढे जाऊन मी माझी गाडी थांबवली. मी लगबगीनं उतरलो आणि माझ्या बॅगमधलं पार्सल काढून मी त्या घराच्या गेटमधून आतमध्ये गेलो आणि मी घराच्या दरवाजासमोर उभा राहून जोरजोराने बेल वाजवायला लागलो. नेहमीप्रमाणे त्या दिवशी पण मला कोणताच प्रतिसाद मिळाला नाही आणि त्यावेळी मी दरवाजाचं नीट निरीक्षण केलं. त्यावेळी माझ्या लक्षात आलं की त्या दिवशी तो दरवाजा लॉक होता. तसं मी त्या मनीषा नावाच्या बाईच्या मोबाईलवर फोन केला. तसं 1-2 रिंग झाल्यानंतर तिनं फोन रिसीव्ह केला. मी तिला म्हणालो, अहो मॅडम, किती वेळ झालं तुमच्या घराच्या बाहेर येऊन उभा आहे, तुमचं पार्सल आलं. तसं तिकडून मला एक गूढ आवाज आला. ती बाई म्हणाली, पार्सल बाहेरच ठेव आणि जा. तसं मी फोन ठेवला आणि ते पार्सल वरांड्यामध्येच ठेवलं आणि मी पुन्हा त्या बंगल्याच्या गेटच्या बाहेर चाललो. आता गेटमधून बाहेर पडत असतानाच मी उगीचच माझी नजर मागच्या बाजूला वळवली. तसं मला दिसलं की त्या घराचा दरवाजा उघडून एक काळ्या साडीतली बाई बाहेर आलेली होती आणि तिनं ते वरांड्यातलं पार्सल घेतलं आणि ती पुन्हा घरामध्ये निघून गेली. आणि त्या बाईला बघितल्यानंतर माझ्या एक गोष्ट लक्षात आली. मी स्वप्नात पण याच बाईला बघितलं होतं. तिच्या अंगावर हीच साडी होती. तशी मला ती गोष्ट खूपच भयानक वाटली, खूपच विचित्र वाटली, कारण मला ज्या गोष्टी स्वप्नात दिसलेल्या होत्या त्या एकदम खऱ्या अस्तित्वात कशा असू शकतील तेच मला कळत नव्हतं. आणि मी त्या बाईला हाका मारायला लागलो, ओ मॅडम थांबा, तुमची सही तरी करा इथं. पण तिनं मागं वळूनसुद्धा बघितलं नाही. ती घरामध्ये गेली आणि तिनं दरवाजा पुढं ढकलला. तसं मी वाऱ्याच्या वेगाने पळत गेलो आणि त्या दरवाजाजवळ जाऊन मी तो दरवाजा पुढं ढकलला. तसा तो दरवाजा उघडला गेला आणि आत मला तोच मंद लालसर प्रकाश दिसला,
जसा मला स्वप्नामध्ये दिसलेला होता. आणि त्यानंतर मला जे समोर दृश्य दिसलं ते बघून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. ती बाई आता हॉलच्या मधोमध त्या सोप्याजवळ गेलेली होती आणि अचानक त्या सोप्याजवळची मोठी फरशी बाजूला झाली आणि ती बाई ते पार्सल घेऊन त्या फरशीच्या खालच्या खड्ड्यामध्ये गेली आणि ती फरशी आपोआप तिच्या वरच्या बाजूला आली. हे दृश्य बघून मी भीतीनं वेड्यासारखा थरथर कापायला लागलो. मी वाऱ्याच्या वेगाने माघारी पळायला लागलो, कारण मला माहिती होतं की हे प्रकरण काहीतरी वेगळं आहे. मी पटकन माझ्या बाईकजवळ गेलो आणि मी माझी बाईक स्टार्ट करून पटकन तिथून पळ काढला. 15-20 मिनिटातच मी माझं घर गाठलं. पण त्या दिवशी मी खूपच घाबरलेलो होतो. त्या दिवशी घरी गेल्यानंतर मी जेवण पण केलं नाही. कसं तरी मी माझ्या बेडरूममध्ये जाऊन झोपलो, पण मला झोप पण काही केल्या लागत नव्हती. कशी तरी ती रात्र मी ढकलली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी ज्यावेळी ऑफिसमध्ये गेलो त्यावेळी मी माझ्यासोबत घडलेली सगळी घटना माझ्या बॉसला सांगितली. आणि मी बॉसला हे पण सांगितलं की त्या घरामध्ये काहीतरी विचित्र आहे. तसं बॉसला पण त्या घटनेचं गांभीर्य पटलं आणि त्यानंतर बॉस आणि आम्ही जवळच्याच पोलीस स्टेशनमध्ये गेलो आणि मी त्यावेळी पोलिसांना माझ्यासोबत घडलेल्या सगळ्या घटना सांगितल्या. त्यावेळी पोलिसांची एक गाडी आणि आम्ही दोघेजण त्या 16 नंबरच्या बंगल्याच्या दिशेने निघालो. एक अर्ध्याच तासात आम्ही त्या बंगल्यासमोर जाऊन पोचलो. त्या बंगल्यामध्ये गेल्या गेल्या पोलिसांनी तिथली पाहणी करायला सुरुवात केली. घराच्या आजूबाजूला त्यांना काहीच मिळालं नाही. पोलीस आता घराच्या मुख्य दरवाजाकडे गेले. तो दरवाजा लॉक होता, पण पोलिसांनी तो दरवाजा तोडला आणि त्यानंतर आम्ही सगळेजण त्या घरामध्ये गेलो. आणि तशी माझी नजर त्या सोप्याच्या समोरच्या फरशीवर गेली. ती फरशी मला थोडीशी वेगळी वाटली, कारण इतर फरशांप्रमाणे ती फरशी एकदम व्यवस्थित लावलेली दिसत नव्हती. त्या फरशीकडे बघून असं वाटत होतं की ती फरशी काढून पुन्हा लावलेली होती. आणि मला स्वप्नात पण बऱ्याच वेळा त्या फरशी खालूनच ती बाई येताना आणि जाताना दिसलेली होती. तसं मी पोलिसांना ती गोष्ट सांगितली. पोलिसांना पण ती फरशी बघून थोडीशी शंका आली आणि एक 10 मिनिटात पोलिसांनी ती फरशी काढली. तसं पोलिसांना त्याच्या खाली एक पोतं दिसलं आणि जसं ते पोतं त्यांनी बाहेर काढलं तसं त्यांना त्या पोत्यामध्ये एक मानवी सांगाडा दिसला. तसं आमच्या सगळ्यांना खूपच धक्का बसला. मी तर भीतीनं मटकन खालीच बसलो. पोलिसांनी तो सापळा ताब्यामध्ये घेतला. त्यानंतर आम्ही सगळेजण तिथून बाहेर पडलो. त्यावेळी पोलिसांनी पोलीस स्टेशनवर जाताना मला सांगितलं होतं की आम्हाला चौकशीसाठी तुमची गरज पडेल. आम्ही ज्यावेळी बोलवेल त्यावेळी तुम्हाला पोलीस स्टेशनवर यावं लागेल. त्यानंतर पोलीस निघून गेले आणि आम्ही पुन्हा आमच्या ऑफिसवर आलो. त्यानंतर एक 2-3 दिवसांनी मला पोलीस स्टेशनवरून फोन आला. तसा मी तातडीनं पोलीस स्टेशनवर गेलो. पोलीस स्टेशनवर गेल्यानंतर पोलिसांनी माझा जबाब नोंदवून घेतला. तसं मी तिथल्या साहेबांना विचारलं, साहेब, त्या बंगल्यातल्या त्या सापळ्याच्या केसबद्दल काही माहिती पडली का? तसं त्या साहेबांनी मला सांगितलं, हो, त्या केसबद्दल आम्हाला बरीचशी माहिती मिळाली आणि आम्हाला आरोपी पण सापडला. तसं साहेबांनी बाजूच्या खुर्चीतल्या एका माणसाकडे बोट केलं. त्या माणसाच्या हातामध्ये बेड्या घातलेल्या होत्या आणि ते साहेब मला सांगायला लागले, त्या घरामध्ये जो सापळा आपल्याला सापडला तो एका बाईचा सापळा आहे. तिचं नाव मनीष आहे. तसं मला ते पार्सलवरचं नाव आठवलं. त्या पण बाईचं नाव मनीषाच होतं. त्यानंतर ते साहेब मला पुन्हा सांगायला लागले, ही मनीषा नावाची बाई 6 महिन्यापासून गायब आहे अशी फिर्याद हिच्या नवऱ्यानं 6 महिन्यापूर्वी नोंदवली होती. पण काल तिची बॉडी तिच्याच घरात सापडल्यानंतर आम्हाला थोडीशी शंका आली, म्हणून आम्ही तिच्या नवऱ्याला ताब्यात घेतलं आणि त्याला पोलीस कस्टडीत घेतल्यानंतर तो पोपटासारखा बोलायला लागला आणि त्यानं आम्हाला सांगितलं की त्याचं दुसऱ्या स्वाती नावाच्या एका बाईबरोबर प्रेम प्रकरण होतं आणि हे त्याच्या बायकोला म्हणजे मनीषाला कळलं होतं. त्यामुळे त्यांच्या घरामध्ये सारखे वाद होत होते. पण या माणसाला मात्र स्वातीशीच लग्न करायचं होतं. पण मुख्य अडथळा होता तो मनीषाचा आणि त्यासाठी त्यानं मनीषाचा काटा काढायचं ठरवलं आणि स्वातीनं आणि या माणसानं मिळून मनीषाला ठार मारून त्यांच्याच घरामध्ये एका फरशीच्या खाली गाडलं आणि त्यानंतर स्वतःच पोलीस स्टेशनला येऊन स्वतःची बायको गायब असल्याची फिर्याद दिली. मी या सगळ्या गोष्टी एकदम अवाक होऊन ऐकत होतो. त्यानंतर मी पोलीस स्टेशनमधून बाहेर पडलो. मी आता जे काही ऐकलेलं होतं ते खूपच भयानक होतं. त्यावर कुणाचा सहजासहजी विश्वास बसणार नाही अशा त्या गोष्टी होत्या. पण त्या दिवशी मला कळलं होतं की भूत, प्रेत, आत्मा या सगळ्या गोष्टी अस्तित्वात असतात आणि आपली अधुरी कामं पूर्ण करण्यासाठी त्या गोष्टी या जगामध्ये वावरत असतात. आणि तसंच त्या मनीषाच्या बाबतीत पण झालेलं होतं. तिच्या नवऱ्यानंच तिचा खून केलेला होता, पण तिला न्याय मिळवून देण्यासाठी तिच्या आत्म्यालाच या गोष्टींवरचा पडदा उचलावा लागला आणि त्यासाठी तिनं माझी मदत घेतलेली होती. या घटनेमुळं मी खूपच घाबरलेलो होतो, पण माझ्या मनात एक प्रकारचं समाधान पण होतं की माझ्यामुळं एका निष्पाप जीवाला न्याय मिळाला होता.